शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई, जिवंत काडतूस व अवैध पिस्तूलसह एकास अटक। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका संशयितास जिवंत काडतुसासह अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस असा एकूण 64,000 रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी इचलकरंजी शहरातील अलायन्स हॉस्पिटल चौक येथे करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अंकित सुभाष केसवानी, वय 28, राहणार योगायोग नगर, गल्ली नंबर 7, इचलकरंजी असे आहे। त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर, सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत, सदाम संधी, सुकुमार बरगाले, अरविंद भोसकर, पवन गुरव नेम यांनी पार पाडली। गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की संशयित आरोपी अलायन्स हॉस्पिटल चंदूर रोड रस्त्यावर संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी पिस्तूल व 4 जिवंत काडतूस आढळून आले। प्राथमिक चौकशीत आरोपीने हे शस्त्र स्वतःच्या बचावासाठी बाळगल्याचे सांगितले आहे। मात्र त्याच्याकडे शस्त्र वापरण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता। हे शस्त्र त्यांनी कोणाकडून आणले आहे व कशासाठी वापरणार होते याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहेत। MS-51 न्यूज करिता मुबारक शेख।